मित्रहो, अजित पवार यांच्या निधनापासून त्यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत कट कारस्थान झाल्याचे आरोप झाले. त्याची साक्ष देणाऱ्या काही घटना सुद्धा आपल्या समोर आलेल्या आहेत. त्या पक्षातले प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिरक्या चालीचं राजकारण खेळत असल्याचे आरोपही झालेले आहेत. आणि हे दोन्ही नेते फक्त नावालाच राष्ट्रवादीमध्ये आहेत, मनानं ते केव्हाच भाजपवासी झालेले आहेत असं म्हटलं जातं. शिवाय अजितदादांचा पक्ष एक ना एक दिवस भाजपाच्या दावणीला बांधल्याशिवाय हे नेते स्वस्थ बसणारच नाहीत असं सुद्धा अनेकांना वाटतं. सुनेत्रा पवार आणि या दोन नेत्यामध्ये सलोख्याचं वातावरण राहिलेलं नाही. अजितदादानंतर राष्ट्रवादीची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती दिली गेली, पण सुनेत्रा पवार यांची ही निवडच बेकायदेशीर असल्याची तक्रार त्यांच्याच पक्षातील नेत्याकडून करण्यात आली. अगदी नोटीस देण्यापर्यंत हे प्रकरण गेलं. या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे याची मोठी चर्चा सुरू आहे. आणि हे सगळं सुरू असतानाच आता एक मोठी घटना समोर आली आहे. शरद पवार यांचा पक्ष लवकरच महायुतीच्या सरकारमध्ये सामील होण्याची लक्षणे दिसू लागलेली आहेत. त्यामुळं केवळ राज्यातच नव्हे तर केंद्र सरकारच्या सत्तेत सुद्धा शरद पवारांच्या पक्षाचा सहभाग होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण आता केवळ शक्यतेपुरतं मर्यादित नसून ते आता बरंच पुढे गेलं आहे. शरद पवार गटाला महायुतीमध्ये आणण्यासाठी हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पडद्याआड मध्यस्थी करीत असल्याची सुद्धा चर्चा आहे. हे दोन्ही ज्येष्ठ नेते सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराज असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळं त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. एका बाजूला या सगळ्या महत्वाच्या घडामोडी सुरू असल्या तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनीच केलेला आहे. खूप मोठा आरोप आहे हा. त्याने थेट कोणाचं म्हणजे काय, या पटेल किंवा तटकरे यांचं नाव जरी घेतलेलं नसलं ना तरी मिटकरी यांनी पक्षातील अंतर्गत घडामोडीवर आणि कथित कुरघोडीच्या राजकारणावर अत्यंत गंभीर वक्तव्य केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाचेच नेते पार्थ पवार यांना अडचणीत आणण्यासाठी पक्षातच काही झारीतले शुक्राचार्य सक्रिय असल्याचा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना सच्चिदानंद सिंह यांनी एक नोटीस पाठवली होती. त्यानंतर पक्षाच्या काही महत्वाच्या नेत्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. बघा आता हा योगायोग की आणखी काही. कृषी मंत्र्यांनी सांगितलं की ही भेट सुनेत्रा वहिनींना न सांगता घेण्यात आलेली होती. जर पक्षाचे 3 ज्येष्ठ नेते रात्री 11 वाजता मुख्यमंत्र्यांना भेटत असतील आणि याची पुसटशी ही कल्पना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार किंवा मग राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना नसेल तर हे गंभीर आहे असं म्हणत पक्षातच षडयंत्राचा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेला आहे. हे आणखी म्हणाले, आमचा पक्ष एकसंघ आहे असं आम्ही नेहमी सांगतो, पण पक्षात सच्चिदानंद सिंह यांच्यासारख्यांना सोडून जाणीवपूर्वक पार्थ पवार किंवा सुनेत्रा वहिनींना अडचणीत आणण्याचं काही लोकांचं षडयंत्र आहे का? हे झारीतले शुक्राचार्य कोण? यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. अमोल मिटकरी यांनी अगदी स्पष्टपणे ही विधानं केलेली आहेत. याचाच अर्थ आपल्या राजकारणामध्ये पडद्याआडून किंवा रात्रीच्या अंधारामध्ये खूप काहीतरी मोठं शिजतं आहे, शिजवलं जात आहे. लवकरच हा पडदा बाजूला होईल, अंधार सुद्धा निवळेल आणि सत्य आपल्या समोर नक्की येईल. आपण वाट पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.